नमस्कार, मी ताई करडिले एक दृष्टा सांगणार आहे. आवडल्यास सबस्क्राईब करायला, शेअर करायला, लाईक करा. एक गरीब ब्राह्मण असतो, तर त्याला असं वाटतं आपण आता श्रीमंत व्हायचं, पण कसं व्हायचं, आपल्या पंथात काम नाही करीत, काय नाही, आता काय करावं. त्याने मग बुद्धी चालून श्रीमंत व्हायचं म्हणजे असं त्यांनी ठरवलं. ते गेला एक म्हणजे श्रीमंत माणसाकडे गेला. म्हणे सावकार, आपल्याला कधी 4 भांडी लागते म्हणे. सावकार म्हणे लय लांब काम काढ म्हणे. दे बाप्पा, काय नाही म्हणे, आपल्या घरी 4 पाहुणे आलेत म्हणे, त्यांच्यासाठी जेवायला भांडी पण नाही म्हणे. बरं चालून म्हणे, देतो म्हणे भांडी. बरं सुनानलं म्हणे, पुरे हो दे बाप्पाला भांडी द्या म्हणे, त्यांचे पाहुणे आले, भांडी कुंडी काही नाही त्यांची ना. चालून म्हणे, दिले मग 4 भांडी. मग तिने असं डोकं चाललेलं होतं ना, कशाचे पाहुणे कशाचं काय. 4 भांडे आणले, तसे ठेवले. दुसऱ्या दिवशी त्याचे घरातले 4 भांडी परत टाकले त्याच्यात. गेला घेऊन म्हणे, सावकार धरा तुमचे भांडी. ते म्हणे एवढे कसं काय. ते येले म्हणे आमचे दादीवर म्हणे भांडी येले. म्हणजे सावकाराला वाटलं हा ब्राह्मण जरा म्हणजे येडाच दिसतो म्हणे, त्याला काही कळत नाही काय नाही. आपल्याला आता आपण याला काही पण वस्तू देऊ, कारण डबल होऊन येईल म्हणे. हे 4 भांडे नेले ब्राह्मणाने, दुसऱ्या दिवशी 8 भांडे नेऊन दिले. तर ती म्हणे कसं काय म्हणे एवढे भांडे. ती म्हणे ते येडे म्हणे ब्राह्मण, 4 भांडे नेले ना, आता आज माझ्याकडे तिने 8 भांडे दिले. ती म्हणे आमची तर येले म्हणते भांडे. ते हसायला लागले सारे. म्हणे भांडे कुठे येत असते काय म्हणे, दिले तर घ्या म्हणे, आपल्याला तरी काय म्हणे. बरं म्हणे. ते सोना म्हणे ब्राह्मणाचे घेऊन ये, काय ना आपण कुठं आणायला गेलो, तिनेच आपले नेलं, तिनेच आपल्याला डबल दिले म्हणे, घ्यायला काय अडचण नाही म्हणे. परत दुसऱ्या दिवशी म्हणे दे बाप्पा गेले. मग परत दुसऱ्या दिवशी म्हणे आता कधी 8 पाहुणे आले. मग पुरी हो द्या म्हणे 8 भांडे, आता उद्या 16 भांडे येते ना आपल्याला. इतका श्रीमंत असतं ते सावकार, तरी पण त्याला आशा लागते. मग या ब्राह्मणांनी डोकं चाललेलं असतं, बुद्धी चालू श्रीमंत व्हायचा. दिले 8 भांडे, दुसऱ्या दिवशी ते 16 भांडे आणून दिले. ते म्हणे इतके कसं काय भांडे. ते म्हणे ते परत त्यांचा जन्म झाला म्हणे, परत येले म्हणते आमच्या घरी येले म्हणे. बरं ठेवले मग 8 भांडीचे 16 भांडे घरात. आणि त्या ब्राह्मणाने परत डोकं चाललं, गेला. मग परत असे 4-5 दिवस जाऊन गेले. 4-5 दिवसांनी नंतर गेला म्हणे सावकार, आता आहे ना काशीचे ब्राह्मण आले म्हणे आपल्या घरी. ते का आपल्या भांड्यात जेवत नाही म्हणे, त्यांना लागते चांदीचे भांडी. आता पूर्वी लोकांजवळ असायचे चांदीचे भांडी. मग सुनानलं म्हणे पुरी हो आता सगळे भांडे काय असं नसन त्या द्या म्हणे, सगळे भांडी नमुन्याला एक ठेवू नका, कारण ते आता उद्या डबल होऊन येते म्हणे भांडी. बरं म्हणे. मग काय छोटे छोटे प्लेट्या, फुलपात्रे, चमचे, वाट्या असे छान असे नाजूक भांडे चांदीचे सगळे भांडे दिले. निरंजना चांदीचे अशा भारी सगळे भांडे दिले चांदीचे. हे ब्राह्मण घेऊन गेला. मग ते कायला घरी जाईल मग चांदीचे भांडे मध्ये गेला. ते घरी गेलाच नाही, तसंच सोनारी दुकान गाठले त्याचा ब्राह्मणाने. तिने भांडे मोडले आणि पैशाचे बंडल खिशात घातला, आला घरी. आणि हे पाहतो वाट म्हणे आता पितळाचे भांडे नेले तर डबल होऊन आले, चांदीचे भांडे नेले अजून काय तपास नाही म्हणे त्याचा. मग स्वतः तेच आला. मग ते सावकार इतका श्रीमंत असतो तरी तो आला. ते म्हणे दे बाप्पा आपले भांडे. ते म्हणे काय करू सावकार, 2 बारे भांडे येले, मी इमानदारीने आणून दिली, आता 3ऱ्या बारीने मेले, त्याला मी जबाबदार नाही म्हणे. जसा मनुष्य जन्म होतो म्हणे तसं त्या भांड्यात जन्म झाला, मी आणून दिली. ते म्हणे हा भांडे कुठे येत असते काय, भांडे कुठे मरत असते काय. ते म्हणे तू दुनियात जाय म्हणे, कोर्टात जाय, पण न्याय माझ्याकडूनच लागणार, कारण 2 बारे भांडे येले, मी आणून दिली, 3ऱ्या बारीने मेले, माझा विराज नाही म्हणे. गेला मागं ते, त्याला काहीच करता नाही आलं. झाला ना ब्राह्मण श्रीमंत. आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.